मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी भारतीय हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय। या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे। सध्या मुंबईमध्ये या पावसाची परिस्थिती नेमकी काय आहे, आढावा घेतलाय अजय मानेनं। मुंबईत आज सकाळपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। पावसाची रिपरिप मुंबई शहर, पूर्व उपनगरात आणि पश्चिम उपनगरात सुरूच आहे। आताही सध्या जी आहे ती पावसाची रिपरिप सुरू आहे। मी सध्या सायन पनवेल मार्गावरून जो आहे तो हा संपूर्ण आढावा घेतोय। हा संपूर्ण रस्ता जो आहे तो पुढे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या रस्त्याला जातो। आताही आपण जर पाहिलं तर सकाळचे चाकरमानी जे ते हातात छत्र्या घेऊन किंवा रेनकोट घालून जे ते घराबाहेर पडलेले बाहेर पाहायला मिळतात। विशेष म्हणजे की आताही संपूर्ण मुंबईत जे ते काळ्या ढगांचं सावट आपल्याला पसरलेलं पाहायला मिळते। त्यामुळे मुंबईत आज दिवसभर पाऊस असण्याचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। आंध्र प्रदेश असो किंवा मग कोकणपट्टी किनारपट्टीचा भाग असो, या ठिकाणी चक्रीवारे जे ते वाहू लागलेले आणि त्याचा फटका जो आहे तो मुंबईला बसत आहे। त्यामुळे मुंबईत जे ते आज दिवसभर पावसाची ये जा असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आताही संपूर्ण मुंबईत जे तर हा समोरचा रस्ता जर पाहिला तर हा रस्ता पनवेलच्या दिशेने जातो आणि त्या ठिकाणी संपूर्णतः हा काळ्या ढगांचं सावट जे ते पसरलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे मुंबईत आज दिवसभर पावसाचं सावट असणार आहे। मुसळधार किंवा अतिमुसळधार पाऊस जो आहे तो काही भागात बरसेल, पण त्यासोबतच मुंबईच्या शहरात सुद्धा जो आहे तो पाऊस पडण्याचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। व्हिडिओ अनिल संगारेसह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।